खरं तर जिल्हा परिषदांच्या शाळांमधले शिक्षक जेवढ्या आपुलकीने शिकवतात मुलांना तेवढं कदाचित इंग्लिश मीडियममध्ये शिकवणार नाहीत. आणि असे शिक्षक काही शाळांना लाभलेत. मेमानवाडीच्या शाळेत आहोत आणि आपण सध्या अमर सरांशी बोलू, अमर खेडेकर सरांशी. आणि त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत, धनश्री पासलकर मॅडम. धनश्री मॅडम, तुम्ही या शाळेत कधीपासून शिकवताय? मॅडम, माझी नोकरीची सुरुवात या शाळेपासून झालेली आहे. 2005 साली मी इथे होते. त्यानंतर 6 वर्ष मी इथे नोकरी केली. त्यानंतर माझी बदली झाली येवत स्टेशनला आणि तिथे 8 वर्ष नोकरी केल्यानंतर पुन्हा योगायोगाने आम्हाला दोघांना माझी पहिली शाळा मिळाली. मग 2019 पासून पुन्हा मी इथे कार्यरत आहे. 19 पासून खूप बदल झाला शाळेत, तो कसा झाला? ज्यावर म्हणजे माणूस असं म्हणतं की आपण आपल्या आयुष्यातली पहिली गोष्ट कधीच विसरत नाही, पहिलं प्रेम, पहिला पाऊल. तर माझ्या नोकरीची सुरुवात या शाळेतली होती. ही शाळा अतिशय सुंदर, परिसर अतिशय सुंदर होता. इथे 150 पट होता, 7 शिक्षक होते कार्यरत आणि पात्र मुख्याध्यापक होते जोपर्यंत मी या शाळेमध्ये कार्यरत होते. हळूहळू इंग्रजी मीडियमचा ओढा वाढत गेला. कदाचित त्याच्यामध्ये शिक्षकही कमी पडले असतील आणि नंतर पटसंख्या कमी झाल्यामुळे माझी बदली झाली. मग काही वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला संधी आली बदलीची. तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ही शाळा नाव टाकलं आणि योगायोगाने आम्हाला दोघांना ही शाळा मिळाली. तर इथं आल्यानंतर जेव्हा मी नोकरीला लागले तेव्हा जी परिस्थिती होती, भौतिक म्हणा किंवा विद्यार्थ्यांची पटसंख्या म्हणा, याच्यामध्ये खूप बदल दिसला आम्हाला. भौतिक सुविधा पण कमी होत्या. म्हणजे जो आनंददायी परिसर होता पूर्वी, तो अतिशय ओसाड दिसायला लागला. आणि मुलं म्हणजे सरांनी जसं सांगितलं की पहिलीला फक्त 1 मुलगी दाखल आणि टोटल 10च मुलं होती. हे पाहिल्यानंतर आणि आम्हाला दोघांनाही म्हणजे जेव्हा मी इथे नोकरीला होते, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सरांनी सुद्धा ही शाळा पाहिली होती आणि असं एक वेगळ्या प्रकारची ओढ होती या शाळेबद्दल. तर आम्हाला दोघांनाही असं वाटलं की अरे, आपण ज्या शाळेत नोकरीची सुरुवात केली, जी शाळा इतकी बहरलेली होती, तिची परिस्थिती आज अशी झालेली आहे. तर इथं कुठेतरी मनाला जरा वाईट वाटलं. उलट पहिल्यांदा तर येताना आम्ही असं ठरवलं होतं की सर MPSC ची एक्झाम देणार होते. तर सर म्हटलं, आम्हाला कळलं होतं की 13 पट आहे असे, तर आपण असं करूयात की माझा पण अभ्यास चालू राहील. पण इथं आल्यानंतर आमच्या मनाला ते पटलं नाही. मग सर म्हणाले की आपण आता जायचं डायरेक्ट गावामध्ये. ढोल घेतला आणि जी मुलं होती 10 त्यांना घेऊन सर गावात गेले आणि पालकांना सांगितलं की आम्ही दोघे इथे आलेलो आहोत. तुम्हाला इंग्लिश मीडियम मधनं जे काही मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मी देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त काही दिवस, अगदी 1 महिना माझ्याकडे मुलं द्या. तुम्हाला बदल नाही दिसला तर तुम्ही दाखले घेऊन जाऊ शकता. तर लोकांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला आणि मुलं इथे दाखल झाली. पालकांना मुलांमध्ये बदल दिसायला लागला. त्याच्यामुळे मग आमची संख्या वाढत गेली. तुम्ही दोघं एकत्र एका शाळेमध्ये आहात आणि तुमची मुलगी पण इथे शिकते स्पृहा. तिला इकडे इंग्लिश मीडियम मधून काढून तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत तुमच्याच आणलं. जसं आम्ही आधी सगळ्यात महत्वाचा पहिला विचार होता की विद्यार्थ्याला शाळा जवळ पाहिजे, म्हणजे त्याचा प्रवासामध्ये वेळ गेला नाही पाहिजे. जसं आता आपण पाहतो की इंग्लिश मिडियमच्या शाळेत जायचंय, बसनी प्रवास आहे, एका गाडीमध्ये खूप मुलं कोंबली जातात. मग त्यांची मानसिक शारीरिक स्थिती ठीक राहत नाही. खूप लवकर उठावं लागतं कारण शाळा लांब अंतरावर असते. तर या दृष्टीने आम्ही आमच्या मुलींना आमच्या घराच्या जवळची शाळा केली होती की 5 मिनिटाच्या अंतरावर त्या जातील. पण नंतर असं लक्षात आलं की जेवढ्या संधी आपण जिल्हा परिषदमध्ये त्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळतोय, वेगवेगळ्या स्पर्धांच्या संधी मिळत आहेत की जेणेकरून मुलं आयुष्यातले ह्या स्पर्धा फेस करू शकतील, तो आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा, हे आम्हाला त्या मुलीच्या शाळेमध्ये एवढं अनुभवता नाही आलं. मग आम्ही विचार केला, जर आपण आपल्या मुलांना हे देऊ शकतो तर आपण सुद्धा जर आपली मुलगी इथे टाकली तर एक आदर्शही निर्माण होईल की बाबा लोक आपल्यावर विश्वास दाखवतायत, तर आम्ही सुद्धा दाखवतो की आम्ही आमच्या मुलीला इथे आणले कारण आम्ही तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय. कुठेही मुलांचं तुमचं नुकसान होणार नाहीये म्हणून आम्ही आमच्या मुलीला इथे आणलेलं आहे. त्याच्यामुळे कसं होतं, जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धा असतील, हॅकेथॉनच्या स्पर्धा असतील किंवा आता सर जसं सांगतायत नासाच्या स्पर्धा, हे केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी त्यांनी योजना आखलेली आहे. तर मग एवढी चांगली संधी आपण सोडू नये आणि एक नवीन आदर्श निर्माण होईल म्हणून आम्ही या मुलीला इथे टाकलेलं आहे. आता शाळेमध्ये बरेच उपक्रम आहेत. आणखी काय वाटतं, शाळेमध्ये आणखी काय बदल करायचा तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला अजून एक इमारत व्हावी जेणेकरून प्रशस्त वर्ग होतील आणि मुलांना आमच्या ग्राउंड कमी आहे. तर मग वेगवेगळ्या स्पर्धांच्या वेळी आम्हाला समोरचं शेत रिक्वेस्ट करायला लागते, ते लोक सहकार्य करतात. तर मग आम्हाला ग्राउंड पूर्ण व्हावं असं वाटतं. जर ह्या इमारत डिमॉलिश झाली आणि वरती जर वर्ग झाले तर आम्हाला ग्राउंड उपलब्ध होईल. आणि जसं सरांनी सांगितलं की मॅन पॉवर पाहिजे. पटसंख्या वाढल्यामुळे काय होतंय की एक व्यक्ती प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचा तर आम्ही काटेकोर प्रयत्न करतोय, पण कुठेतरी कमतरता जाणवते. मग असं जर शिक्षक असतील आम्हाला मदतीला तर आम्ही अजून जोमाने जास्त काम करू शकतो. शिक्षक भरती व्हायला हवी. बरोबर.
तुम्ही पहिलीच्या दुसरीच्या मुलांनाही शिकवता, त्या मुलांना शिकवणं किती चॅलेंजिंग असतं, कारण त्यांना वर्गात बसवण्यापासून आपण पाहतो की मुलाला आई सगळ्यात जवळची असते. तर साधारण असं होतं की पहिली दुसरीच्या वर्गाला लेडीज शिक्षिका असेल तर मुलाचा न घाबरता त्या वर्गामध्ये बसतात. आता पूर्वी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बालवाडीतून डायरेक्ट पहिलीत यायचो. आता निदान जसं नर्सरी, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG त्याच्यामध्ये थोडीफार सवय झालेली असते त्यांना, पण त्यांच्या शाळा दुपारपर्यंत असतात. मग 5 वाजेपर्यंत त्या मुलांना बसण्यासाठी तयार करणं, मग याच्यासाठी म्हणजे सततच अभ्यास नाही तर सतत गाणी, गोष्टी, डान्स, गोष्टी सांगणे. आम्हाला ग्रामपंचायतीने टीव्ही दिले तर त्या टीव्हीच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे इंग्रजीतून कार्टून, जेणेकरून त्यांना स्पीच करता येईल इंग्रजीमधून. असे वेगवेगळ्या गोष्टी मनोरंजनात्मक की त्यांना आवड निर्माण व्हावी म्हणून असा प्रयत्न करते. त्याला चॅलेंजिंग आहे छोट्या वर्गांमध्ये, कारण त्यांना शांत बसवणे. मग काही पहिले 1-2 महिने तर असं होतं की मुलांना आईची आठवण येत असते, रडतात. मग त्यांना सांगायला लागतं की मला समजा तुमची मम्मी आणि काय असेल ते सांगा. तर मुलं मग हळूहळू सवय होते त्यांना इतर मुलांचं पाहून, आणि मनोरंजनात्मक घेतलं तर त्यांना मग आवड निर्माण होते. एक प्रश्न आहे की जसं 10 पट होता आणि तिथून आता 160-170 पट केलाय, तो पट करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, कसं लोकांना कन्व्हिन्स केलं तुम्ही? कष्ट तर घ्यावे लागतात, त्याच्याशिवाय यश मिळत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा लोकांमध्ये हा विश्वास निर्माण केला की तुम्हाला जे अपेक्षित आहे तुमच्या मुलांच्या भविष्यामध्ये घडणं किंवा त्यांच्यात बदल घडणं, गुणवत्ता वाढणं, ती आम्ही दोघं नक्कीच देऊ, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला. इंग्रजी मीडियम मध्ये केवळ घोकंपट्टी होत असेल किंवा काही चांगल्या शाळांमध्ये शिकवलंही जातं, पण मुलांचा जो प्रवास आहे आमचा तो टळेल, मुलं आनंदाने शाळेत येतील, त्यांची झोप पूर्ण होईल. झोप पूर्ण झाली की मानसिक शक्ती वाढते, आरोग्य जर चांगलं असेल तर मग मन पण अभ्यासामध्ये लागतं. आणि मी इथे आधी शिकवल्यामुळे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांची मुलं आता पुन्हा या शाळेमध्ये आहेत. तर मग थोडंसं ओळख होती की मॅडमने आधी चांगलं घेतलेलं आहे. सर पण नांदूरला असल्यामुळे, म्हणजे हे एकच केंद्र असल्यामुळे सरांची सुद्धा ओळख होती. तर त्याचा पण आम्हाला फायदा झाला की आम्ही विश्वास निर्माण करू शकलो लोकांच्या मध्ये की आम्ही बदल घडवून दाखवू शकतो. त्याच्यासाठी कष्ट फार घ्यावे लागतात, पूर्ण वेळ द्यावा लागतो. घड्याळाच्या काट्यावर चालणं त्यांनी काही शक्य होत नाही. आणि आमचं दोघांचं सतत म्हणजे असं असतं की घरी जाताना सुद्धा आम्ही हाच विचार करत असतो की असा प्रॉब्लेम आहे, किंवा आम्ही मुलांच्या अभ्यासातली प्रगती किंवा अडचणी याच्याबद्दल चर्चा करतो, त्याच्यात काय उपाय करता येईल का. आणि लोकांचा सहभाग तर जे सांगेल त्या अडचणी दूर करण्यासाठी ते तत्परच असतात. कष्टाशिवाय फळ नाही. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत पालकांनी मुलांना घालायला हवं, त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? मराठी म्हणजे आपण म्हणतोय शास्त्रज्ञ आपले जे शिकलेले आहेत की मोठ्या मोठ्या पदावर गेलेली व्यक्ती हा मातृभाषेतून शिकल्यात. मातृभाषेतून जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होतात तेवढ्या इतर भाषेतून होत नाही. मूल पहिल्यांदा घरी शिकतं, ती मातृभाषा शिकतं, आणि मग त्याच भाषेतून जर त्याने अध्यापन केलं, पुढे अध्ययन केलं तर त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं तर तुम्ही यश गाठायला दूर नाही. तसं पाहायला गेलं तर कुठल्याही जोडप्याचं एक स्वप्न असतं की सुखी कुटुंब असावं, नोकरी संपली की घरी यावं, एकमेकांसोबत टाइम घालवावा. पण तुम्ही त्या पलीकडे जाऊन समाजासाठी काम करताय आणि शाळांमध्ये मुलांना घडवण्याचं काम करताय. त्यामुळे तुम्हाला या उपक्रमासाठी, तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.